कोणत्या एका पक्षाचं बहुमत न झाल्यास पुन्हा आमची युती होऊ शकते. प्रभाग क्रमांक 9 मध्ये मतदान केंद्रावर भाजप आणि शिवसेना उमेदवारासोबत गप्पा मारल्यानंतर माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी प्रतिक्रिया. जालना महापालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रभाग 9 मध्ये मतदान केंद्रावर भेट दिली. या भेटीदरम्यान रावसाहेब दानवे यांनी भाजपचे उमेदवार महावीर ढक्का आणि शिवसेनेचे उमेदवार यांच्यासोबत खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारल्या. दरम्यान आमची युती झाली नसली तरी आम्ही मित्र पक्षावर टीका टिप्पणी केली नाही, फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. त्यामुळे जर कोणत्या एका पक्षाचं बहुमत झालं नसेल तर पुन्हा युती होऊ शकते. ज्यांचे जास्त नगरसेवक निवडून येतील त्या पक्षाचा महापौर होईल. केंद्रात आणि राज्यात आमची युती आहे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, शिवसेनेचे भास्कर आंबेकर, भाऊसाहेब घुगे, महावीर ढक्का, विष्णू पाचफुले उपस्थित होते. दादा, आज काय सांगणार की राज्यातील 29 महानगरपालिकांची निवडणूक होत आहे. महायुतीला भाजपला किती यश मिळेल? राज्यामध्ये ज्या 29 महापालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या 29 महापालिकेचे निकाल हे अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागतील. कारण आपण बघितलं की नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये अन्य राजकीयपेक्षा भारतीय जनता पक्ष कितीतरी पुढे आहे. जवळपास 150चा आकडा गाठणे पण भारतीय जनता पार्टी केली आणि एकूणच या राज्यातील जनतेचा कल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे. आता ज्या 29 महापालिकेच्या निवडणुका होत्या त्यामध्ये नगरपालिकाच्या या निवडणुका लागल्या त्यापेक्षा काही वेगळं वातावरण नाही, भारतीय जनता पार्टीच्या बाजूने वातावरण आहे. आणि माझं असं मत आहे की जे काही निकाल लागतील सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष असणार आहे. अन्य काही पक्ष तर असे की ते 2 आकडी सुद्धा येऊ शकणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. तुमचे काही मित्रपक्ष शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल, हे देखील निवडणूक लढवत आहेत. त्यांची किती जागा आहेत? हे बघा, मी आपल्याला सांगितलं त्यांच्यामध्ये त्यांची स्पर्धा त्यांना माहिती, पण आमचे जे एनडीए आहे तर या एनडीए मध्ये भारतीय जनता पक्ष काही ठिकाणी स्वबळावर लढतो, काही ठिकाणी शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढते. त्यामुळं पहिल्या नंबरवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी एकत्र लढतात त्या ठिकाणी भाजप शिंदे पार्टी लढत, अजितदादाची पार्टी लढते. त्यानंतर त्या पक्षाची फार काही दखल या राज्यातले मतदार घेतील असं मला वाटत नाही. ओके.